माझा नवरा शिक्षक आहे, त्यांना ओरडायची एवढी सवय लागली की त्यांना वाटतं घरी पण मुलंच राहतात की काय. काय झालं ते सांगते तुम्हाला पुढं, पण सगळ्यात आधी होता रविवार. सकाळ सकाळ कपडे धुतले आणि टेरेसला सुकायला टाकले, पण त्याची एक मोठी स्टोरी झाली. खाली कपडे सगळे उडून आले आणि बघा वातावरण किती सुंदर झालं आहे ना कोकणातलं. नंतर मला शिरा खाऊ वाटलं दुपारी, म्हणून मी माझ्यापुरता फक्त शिरा केला. आणि पण बाकीच्यांची फरमाईश होती आम्हाला पोहेच खायचे, मग काय त्यांच्यासाठी पोहे बनवले. मग पोहे पण बनवले आणि लेकीची वेगळीच फरमाईश की मला शेंगदाण्याचे गुळाचे लाडू खायचेत. मग काय ती लाडू बनवायला लागली, एवढी खुश झाली की तिनेच काय 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 बोललं आहे त्या लॉंग व्हिडिओ मध्ये. कशावरून तरी आमच्या दोघांचे वाद झाले आणि त्या रागामध्ये मी सगळ्या शेंगा फोडल्या. का राग आल्याच्या नंतर आपल्याला जे आवडत नाही ना ते काम करायचं, त्यामुळे सगळं काम होऊन जातं. ते बघू शकतात तुम्ही. शिक्षक घरी घरी नाही चालत असं सांगितलं त्यांना मी. नंतर थोडेफार आयब्रोज माझे वाढले होते, मग तेच मी इथं करायला लागले आहे. नंतर 5 वाजता छान तयार माझ्या फ्रेंडच्या इथे जायला. आणि हा बंगला बघू शकता किती सुंदर आहे ना. तिच्या इथं ती देवदत्ती वगैरे करत होती आणि छान अशी टीव्ही पाहायला मी थोड्या वेळ नंतर घरी आलो.